नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे सगळ्यांचं. नायजेरियाने नुकतंच एक घोषणा करत पंतप्रधान मोदी यांना त्यांचा जो हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजेरिया GCON देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि ही सिग्निफिकंट डेव्हलपमेंट आहे, कारण तुम्ही बघू शकता क्वीन एलिझाबेथ म्हणजे इंग्लंडच्या राणीनंतर हा अवॉर्ड दुसरा व्यक्ती पंतप्रधान मोदी यांना देण्यात आलेला आहे ॲज अन फॉरेन डिग्नेटरी. म्हणजे विदेशातल्या कुठल्याही व्यक्तीला देण्यात येणारा हा फक्त दुसरा इन्सिडन्स आहे आणि ते म्हणजे पंतप्रधान मोदी. पहिल्यांदा हा अवॉर्ड 1969 मध्ये देण्यात आलेला होता. लक्षात घ्या, पंतप्रधान मोदी 3 देशांच्या दौऱ्यासाठी काल शनिवारी म्हणजे जी नायजेरियाची राजधानी आहे अबुजा येथे दाखल झाले आणि नेहमीप्रमाणे त्यांचं तिथं जोरदार स्वागत करण्यात आलं. की नायजेरियाचे जे फेडरल कॅपिटल टेरिटरीचे जे मंत्री आहेत, नायसोम एजेनवो इविके, यांनी त्यांचं तिथं स्वागत केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲज अ कल्चरल ट्रेडिशन म्हणून त्यांनी अ की टू द सिटी हे गिफ्ट केलेली आहे. एक सिटी अबुजा जी त्यांची राजधानी आहे त्याची एक सिटी आहे, जी चावी आहे, त्यांना अबुजा शहराची चावी म्हणून ओळखलं जातं, ती प्रदान केलेली आहे. त्याचं सिग्निफिकन्स काय आहे? ही चावी जी आहे ही नायजेरियाच्या लोकांनी पंतप्रधान मोदींवर दाखवलेला विश्वास आणि सन्मान विश्वास आणि सन्मान याचं प्रतीक मानलं जातं. तर पुढे जाऊन मोदी हे 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी जसं की मी सांगितलं नायजेरियापासून ते सुरुवात करणार आहेत आणि नायजेरियानंतर G20 समिट आहे 18 आणि 19 नोव्हेंबर ते ब्राझीलमध्ये होणार आहे, ते अटेंड करतील. आणि त्यांच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे अंतिम जे ठिकाण आहे त्यांचं ते जे आहे ते साऊथ अमेरिकेतलं ग्वायाना इथे ते जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्वायानाला जाणारा भारतीय पंतप्रधान हा तब्बल 5 दशकानंतर पहिल्यांदा कुठला तरी पंतप्रधान हा ग्वायानाला जात आहे. म्हणून ही सुद्धा डेव्हलपमेंट सिग्निफिकंट आहे. पंतप्रधान मोदी जे आहे तिथं गयाना संसदेला संबोधित करतील आणि तिथल्या डायस्पोराला सुद्धा भेट देतील. तर असा ओव्हरऑल पंतप्रधान मोदी यांचा तो दौरा असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नायजेरियावर फोकस करणार आहोत की इंडिया आणि नायजेरिया यांच्यातलं जे इंटरनॅशनल रिलेशन आहे ते किती सिग्निफिकंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नायजेरिया कंट्री भारतासाठी किती सिग्निफिकंट आहे. याचे 3 इम्पॉर्टंट रिझन्स मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे ही जी मोदी यांची जी शनिवारी ज्या पद्धतीने नायजेरियाला पंतप्रधान मोदी गेलेले आहेत, ते जाणारे मोदी हे 2007 नंतरचे पहिले पंतप्रधान आहेत. म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग हे नायजेरियाला गेले होते, त्याच्यानंतर 2024ला भारताचा पंतप्रधान नायजेरियाला भेट देत आहे. म्हणून ही जी भेट आहे ते सिग्निफिकंट आहे. आणि मोदींची ही 3ऱ्या टर्मपर्यंतची नायजेरियाला होणारी पहिली भेट आहे. त्याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या, नायजेरिया जी कंट्री आहे वेस्टर्न आफ्रिकेची, ही आफ्रिकेतली सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे हा नायजेरिया. आणि दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. म्हणून नायजेरिया ही कंट्री इंडियासाठी खूप सिग्निफिकंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त इंडिया आणि नायजेरिया यांच्यात ऐतिहासिक संबंध आहेत आणि हे संबंध तुम्ही बघू शकता. आपण जी मुवमेंट होती नॉन अलाइन मुवमेंट तिच्यापासून किंवा त्याच्या आधीपासून हे संबंध हे दोन्ही देशांमध्ये आहेत. दोन्ही देश हे लोकशाही प्रधान देश आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही ज्या कॉमन समस्या आहेत जसं की गव्हर्नन्स असेल किंवा प्रशासन असेल किंवा करप्शन असेल किंवा टेररिझम असेल, बोको हरामची केस जी आहे, तुम्हाला लक्षात असेल बोको हराम नायजेरियामध्ये खूप ॲक्टिव्ह टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे आणि तसंच भारतही टेररिझमपासनं ग्रासलेला आहे. तर ओव्हरऑल ही जी भेट आहे ही या दृष्टीने सिग्निफिकंट आहे. आता नायजेरिया आणि इंडिया यांचे जे रिलेशन आहे ते बघण्याआधी आपल्याला नायजेरिया कंट्री जी आहे ती कशी आहे ती बघून घ्यावं लागेल. त्याचं जॉग्राफिकल लोकेशन आपल्याला बघावं लागेल. त्याच्या आधी क्वेश्चन ऑफ द डे घ्या. PM मोदी यांनी नुकतंच मॉरिशसचे नवीन किंवा नवनियुक्त जे पंतप्रधान आहेत
त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलेलं आहे त्यांच्या विक्ट्रीबद्दल. तर कोणाची नुकतीच मॉरिशियसचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली आहे? कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर नक्की कळवा. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. नायजेरिया वेस्टर्न आफ्रिकेतली एक इम्पॉर्टंट कंट्री आहे. तुम्ही जर बघितलं तर याला फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरिया म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता नायजेरिया पश्चिम आफ्रिकेतला एक प्रमुख देश आहे, जो उत्तरेला साहेल जो प्रांत आहे, जो आपण म्हणू शकतो सहारा डेझर्ट आणि हे सिव्हिलायझेशन यांच्यातला जो ब्रिजिंग गॅप आहे तो म्हणजे साहेल रिजन आहे. साहेल रिजन त्याच्या नॉर्थ साईडला आहे आणि सदर्न साईडला तुम्ही बघू शकता जी गल्फ ऑफ गिनी आहे, गल्फ ऑफ गिनी अटलांटिक ओशियनची जी गल्फ ऑफ गिनी आहे, असं हे लोकेशन आहे नायजेरियाचं. नायजेरिया हा आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि सर्वात मोठी ती अर्थव्यवस्था आहे. नायजेरियामध्ये भरपूर ट्राईब्स आहेत, भरपूर प्रमाणात जातीय गट अवेलेबल आहेत. त्यात जे इम्पॉर्टंट ट्राईब्स आहेत त्यांचं जर नाव सांगायचं झालं तर त्या म्हणजे एक हौसा, दुसरं म्हणजे योरुबा आणि तिसरी म्हणजे इग्बो. या ट्राईब्स खूप इम्पॉर्टंट आहेत नायजेरियामध्ये. आता सुरुवात करूयात एकेका रिलेशनला. आधी बघूया ट्रेड रिलेशन. नायजेरिया आणि भारत यांच्यातील जो द्विपक्षीय व्यापार आहे किंवा जो ट्रेड आहे, हा याचा जो व्हॉल्यूम होता तुम्ही बघू शकता 2021-22 मध्ये 14.95 अब्ज डॉलर इतका होता. तो कमी होऊन 22-23 मध्ये 11.85 अब्ज डॉलर पर्यंत कमी झालेला आहे. आता याचं रिझन जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या साईटवर दिलेलं आहे. याचं मुख्य कारण जे आहे की जे नायजेरियातनं जे तेल आयात केलं जात होतं त्याच्यात घट झालेली आहे. आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की भारताने जो ट्रेडचा डायव्हर्सिफिकेशन केलेला आहे, खास करून ऑइलच्या बाबतीत, त्यात आपल्याला रशियाने खूप मदत केलेली आहे. म्हणून नायजेरियाकडनं येणारा जो तेल ते कमी झालेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नायजेरिया पश्चिम आफ्रिकेतील भारताचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार आहे आणि भारताची जी इन्व्हेस्टमेंट आहे तिथं ती जवळपास 20 अब्ज डॉलर एवढी इन्व्हेस्टमेंट भारताची तिथं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ट्रेडच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर एनर्जी सेक्टर हे एक इम्पॉर्टंट कोऑपरेशनचा एरिया आहे. नायजेरिया भारताला कच्च्या तेलाचा एक मोठा पुरवठादार आहे. भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीतील सुमारे 12% आयात जो आहे भारत नायजेरियावरनं करतो. ही तेवढंच महत्त्वाचं आहे. पुढे जाऊन बघितलं आपण तर डिफेन्स कोऑपरेशन हा एक इम्पॉर्टंट एरिया आहे. लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही कंट्रीज या टेररिझमने बाधित आहेत. जसं इंडियामध्ये टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत तसं नायजेरियामध्ये बोको हराम ही जी टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, एक ब्रुटल टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, ती खूप ऍक्टिव्ह आहे. अशा परिस्थितीत जे संरक्षण आहे हे सुद्धा एक प्रकारचं इम्पॉर्टंट एरिया बनू शकतो. भारत आणि नायजेरिया यांच्यातील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सहकार्याच्या क्षेत्रामध्ये दहशतवाद विरोधी, अंतर्गत बंड विरोधी कारवाया, तसेच मॅरिटाईम कोऑपरेशन किंवा प्रशिक्षण अशा प्रकारच्या विविध घटनांचा समावेश यात होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी डिफेन्स अकॅडमी आहे जी नायजेरियामध्ये आहे, हिला बनवण्यासाठी कदुना इथे ही डिफेन्स अकॅडमी आहे आणि त्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटने नायजेरियन गव्हर्नमेंटला खूप मदत केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर बरेचसे राष्ट्राध्यक्ष जे नायजेरियाचे आहेत ते जेव्हा कमांडंट म्हणून ऍक्ट करतात तेव्हा त्यांना बऱ्याच वेळेला इंडियन आर्मीने बऱ्याच वेळेला त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळं डिफेन्स कोऑपरेशन हा एक इम्पॉर्टंट एरिया इंडिया आणि नायजेरियाच्या कोऑपरेशनचा असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जी NRI कम्युनिटी जी आहे किंवा PIO पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन जी कम्युनिटी आहे ती खूप मोठी आहे. इथं जवळपास 50,000 इतके जे NRI किंवा PIOs आहेत ते तिथं काम करत आहेत किंवा ते तिथं व्यवसाय सुद्धा करत आहेत. ही सुद्धा इंडियासाठी एक इम्पॉर्टंट कल्चरल अमलगमेशनचा पार्ट असू शकतो. लक्षात घ्या, G20 मध्ये मागच्या वर्षी जेव्हा दिल्लीने किंवा म्हणजे इंडियाने जेव्हा G20 समिट होस्ट केलं
तेव्हा आफ्रिकन युनियनला परमनंट मेंबर G20चा बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि इंडियाने खूप प्रयत्न केलेले आहेत. आणि लक्षात घ्या, भारताची जी डीलिंग आहे ती नायजेरियाशी सगळ्यात जास्त आफ्रिकन युनियन थ्रूच होते. म्हणून आफ्रिकन युनियन G20चं पार्ट होणं हे सिग्निफिकंट डेव्हलपमेंट होती. आणि त्यात ते इंडियामध्ये होणं, म्हणजे G20चं समिट जेव्हा इंडियामध्ये झालं तेव्हा होणं, म्हणून याचं सिग्निफिकन्स जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तर साऊथ साऊथ कोऑपरेशन मध्ये सुद्धा इंडिया आणि नायजेरिया एकमेकांना सपोर्ट करू शकतात. म्हणजे दोन्ही देश जे आहेत ते स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या वर्षांमध्ये वसाहतवाद, अपार्थेडच्या विरोधातील संघर्ष अशा दोन्ही प्रकारच्या संबंधांमध्ये मजबूती आलेली होती. पण काही प्रमाणात जे कोऑपरेशन होतं ते कुठेतरी कमी पडलेलं आहे. म्हणून बहुपक्षीय स्तरांवर खास करून जर तुम्ही बघितलं तर युएन मध्ये आपण एकमेकांना सपोर्ट करू शकतो, किंवा काही ऑर्गनायझेशन्स आहेत जशा G77 किंवा नाम, या ऑर्गनायझेशन्स मध्ये दोन्ही देश एकमेकांना प्रभावीपणे सपोर्ट करू शकतात. असं कन्क्लुजन आपण इंडिया आणि नायजेरिया रिलेशनशिपचं करू शकतो. लक्षात घ्या, नायजेरिया ही इंडियासाठी एक इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी आहे. ज्या पद्धतीने चायनीज इन्व्हेस्टमेंट जी आहे आफ्रिकेमध्ये, ते त्या कंपॅरिझनमध्ये इंडियाची इन्व्हेस्टमेंट खूप कमी आहे. पण लक्षात घ्या, आजही आफ्रिकेतली लोक इंडियाकडे जास्त पॉझिटिव्ह आशेने बघतात ॲज कम्पेअर टू चायना. कारण चायना एक्सप्लॉयटेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करतं, ऑन द कॉन्ट्ररी इंडिया कोऑपरेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करतं. म्हणून आफ्रिकेतले मेजर कंट्रीज या भारताच्या इन्व्हेस्टमेंटची वाट बघत असतात. आणि त्यातल्या त्यात फार्मा, IT हे जे सेक्टर्स आहेत हे इम्पॉर्टंट सेक्टर्स आहेत कोऑपरेशनचं. मी आशा करतो की आजचा व्हिडिओ जो इंडिया आणि नायजेरियाच्या रिलेशनशिपवर होता त्यांनी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तुमच्या ज्याही प्रतिक्रिया असतील त्या कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण MPSCचे मराठीतलं गायडन्स करंट अफेअर्सशी रिलेटेड आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत. लक्षात घ्या, जो नवीन पॅटर्न आहे MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे जो 2025 पासून लागू होईल, त्याच्यासाठी करंट अफेअर्स खूप महत्त्वाचा पार्ट असणार आहे. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.